बस. व्हेरी गुड. लांब श्वास सोडा. डोकं वर, पाठ ढिली. बस बस. एक्सरे वगैरे काहीच नाही केलंय. काहीच नाही. अच्छा. आणि कंटिन्यू पेन होत राहतं. पेन म्हणजे मानेचं पेन आणि लोअर बॅकचं पेन कंटिन्यू होतं. आणि पायामध्ये मुंग्या वगैरे? मुंग्या येतात लेफ्ट पायाला येतात. लेफ्ट पाय. फोल्ड करून बसले तर. अच्छा. असं नॉर्मल बसलं चेअरवर तर नाही. अच्छा, तसं नाही. बरं, तुम्ही जेव्हा सकाळी झोपून जेव्हा उठता मग तुम्हाला पेन होतं का कमरेमध्ये? म्हणजे हेवी वाटतं, स्टिफनेस खूप असतं. स्टिफनेस वाटतं. खूप ओके. आणि जास्त वेळ बसू नाही शकत? म्हणजे आता मला काही पर्याय नाहीये, मला बसावी लागतं, पण मी ट्राय करते की मी उभे राहून पण काम करू. अच्छा, त्याच्या होतं. 9 महिन्यापासून तर जास्त होत आहे, कारण की वर्कलोड खूप जास्त झालंय. त्याच्या आधी पण तुमचं आता वर्क फ्रॉम होमच आहे? हा, माझं वर्क फ्रॉम होमच आहे. मी वर्क फ्रॉम होम घेतलंय ह्याच कारणामुळे. घेतलंय. हा, कारण की तिथे ऑफिसमध्ये मला असं वाटायचं की आपण पाय मोकळे करू शकत नाही किंवा बेडवर बसून नाही करू शकत का. ओके ओके. तर हे असं असतं. ही आपली लंबर. तुम्हाला मानेला पण आहे का त्रास? सर, मानेला जास्त. सर्व मानेला जास्त आहे. तर हे मानेचे हे 7 वर्टेब्रा. तर प्रत्येकाच्या मधात ही डिस्क असते. आता ही कुठे ना कुठे डिस्क बल्ज झाली असेल तर ही आपल्याला MRI मध्ये माहीत पडते. एक्सरेमध्ये फक्त बोनी पार्ट दिसतो, MRI मध्ये आपल्याला नर्वस सिस्टीम पण दिसतो. हां, तर ही आपल्याला जर MRI काढून तर माहीत पडेल. पण मे बी अंदाजे C4, C5, C6 कॅपी कुठेतरी तुमची झालेली आहे. आता एक्झामिनेशन करेल तर मला दिसेल. तर ही जर गेली तर याच्या अनुषंगाने जी खालची नस होते, जी डोक्यापासून खालपर्यंत जाते, हिला स्पायनल कॉर्ड म्हणतात. तर याच्यावर प्रेशर येतं. त्याच्यामुळे सर्क्युलेशन मुवमेंट कमी होऊन जातं. आणि याच्या अनुषंगाने छोट्या छोट्या नसा जे तुमच्या हातापाय गेलेले आहे, तुमच्या मानेत गेलेले आहे, तर त्याच्यावर अजून दाब होतो. त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. तर याच्यामध्ये सिम्प्लिसिटी कॅरोपॅटिक ट्रीटमेंटमध्ये आम्ही काय करतो, अलाइनमेंट्स करतो. जे कॉम्प्रेस झालं आहे त्याला डिकॉम्प्रेस करणं. तर अलाइनमेंट केले तर कसं होईल, ही जी दबलेली तुमची गादी आहे ती काही प्रमाणात बाहेर येते. ती जर बाहेर आली तर काय होईल, नस ही मोकळी होईल. ही मोकळी झाली तर तुम्हाला ड्रास्टिंग चेंजेस आणि तुम्हाला खूप आराम पडेल. पण याच्यासोबतच काही गोष्टींचं पथ्य पण पाळायला लागेल, जे मी तुम्हाला सांगेल. काय म्हणजे उशी नाही घ्यायची, गादी नाही घ्यायची. काही दिवस तुम्हाला टाळावं लागेल. तर तुम्हाला त्याचा इन फ्युचरमध्ये तुम्हाला खूप चांगले त्याचे रिझल्ट भेटेल. ठीक आहे, तर आपण करूया. मला सांगतो मी. लेटून जा. इथे असते थोडी हलकीशी आली. रिलॅक्स. बस. रिलॅक्स. लांब श्वास सोडा. रिलॅक्स रिलॅक्स. हो, मी सांगतो. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. फक्त काय नाही, तिथे फक्त असं काही सेकंदासाठी जाणं होतं. ते एकदम लोअर बॅक पर्यंत ते पूर्ण लोअर बॅक पासून पूर्ण ते होणार. जसं एक अंदाजे जसं आपण 1-2 आपलं लहान मुलं असतात काही महिन्याची, तर आपण त्यांना मालिश केल्यानंतर आपली आजी काय करते, डोकं पकडून त्यांना हलवते ना, का बरं, इथल्या नसा मोकळ्या झाल्या पाहिजे. तर आता तुम्ही इतके मोठे झाले तर आम्ही हलवू नाही शकत, मग ओढू शकतो. बरोबर आहे.
पाय खाली. ठीक आहे. पोटावर हात. रिपीट 1. रिलॅक्स. 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 वन साइड या. सरळ. पाय सरळ. ट्विस्ट. पकडा. बस. कंबर ढिली सोडून द्यायची. ठीक आहे. रिलॅक्स. ओके. यस. ठेवा. हात नाही सोडायचा. अपोजिट डायरेक्शन. सरळ. रिलॅक्स. कमर ढिली. व्हेरी गुड. नाईस क्रॅकिंग. खूप छान. परत एकदा. ठीक आहे. आता पुरं फ्लॅट. हात इकडे खाली. रिलॅक्स. हा ना. रिलॅक्स.
रिलॅक्स रिलॅक्स. सरळ झोपा. थोडं खाली. हात असं ठेवायचं. रिलॅक्स. हात हात चिपकवायचं नाही कुठे. आता अद्धा ठेवा. अद्धा. रिलॅक्स. आता सेम अपोजिट डायरेक्शन. फ्लॅट. हात मागे. रिलॅक्स. व्हेरी गुड. हात मागे. हात समोर. मान. काय. रिलॅक्स. 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 ठीक आहे. वन साइड कर्व व्हा आणि उठा. हां एक साइड. आणि उठून बसा. बस. रिलॅक्स. दोन्ही हात मागे.
लॉक करा. डोकं वर, पाठ ढिली. बस बस. हात दाखव. काही नाही होणार. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. अच्छा, आता मान कशी वाटते? खूप रिलॅक्स. हां, खूप रिलॅक्स. एकदम. तुम्ही जेव्हा आधी आले तेव्हा कसं वाटत होतं तुम्हाला? खूप स्टिफनेस होता मानेला. मानेला खूप स्ट्रेटमेंट होता. आणि आता आपण ट्रीटमेंट केल्यानंतर खूप छान वाटेल. एकदम छान वाटत आहे. हॅपी.